मला घरकुल न मिळाल्याबद्दल मी हा प्रस्ताव मांडित आहे की माझी फाईल ग्रामपंचायत सदस्य रामदास मी गणेश रावसाहेब टोंपे हा माझा प्रस्ताव असा आहे की मी खरंच घरकुलमध्ये बसत आहे असं मी नमूद करतो की माझा फाईल ही ग्रामपंचायतचा सदस्य कृष्णा रामदास टोंपे यांच्याकडे दिलती की त्यांनी माझी फाईल ही घरीच दफन करून त्यांनी माझं नाव न टाकता त्यांनी त्याच्या भावाचं नाव टाकून माझी फाईल ही घरीच दफन करून माझं नाव वगळण्यात आलं आणि मी वारंवार त्याला म्हणत होतो की आपलं घरकुल आलं का नाही तर हात म्हणत होता आलं तर माझ्यासोबतचे सगळ्याचे नाव घरकुलमध्ये आले. मग मी तरी त्याला विचारित होतो की आपलं नाव आलं का नाही, तरी म्हणत होता आलं तर माझं आलं नसल्यामुळे मी पंचायत समितीला धाव घेऊन माझं पाहिलं नाव तिथं रेकॉर्डला नाव नव्हतं. त्या ऑनलाईनवाले म्हणायचे की तुझी फाईलच नाही. यावेळेस डबल मी रिप्ले केला. ग्रामपंचायतचा सदस्य कृष्णा रामदास टोंपे यांच्याकडे गेलो. त्याला म्हणलं फाईल मंजूर झालेली नाही, मी फाईल त्याने दाखवण्याचा नकार द्याला. पण मी बळजबरीने त्याच्याकडून फाईल घेतली. ही फाईल आहे आपल्याकडं आणि माझ्याऐवजी त्याच्याच भावाचं नाव टाकलं. आणि असे अनेक जण येतं की ते घरकुलमध्ये न बसणारे हे बसलेले त्यांनी त्यांचं RCC असताना आणि त्याच्याकडे 10-10 एकर जमीन असताना त्याला घरकुल मंजूर झाले. हे मला विचारतात की तुला घरकुल आलेलं आहे का नाही. मी नाही म्हणतो. ते म्हणतात तू ह्या जिंदगीवर आम्हाला RCC असून घरकुल मिळाले, तुझी जिंदगी काय कामाची, असं मला शर्मिंदा हो बिन लागतं. पण ह्या गोष्टीचा प्रस्ताव हे शासनाकडे मांडलेला आहे. कलेक्टर साहेब आणि जिल्हा परिषद CO साहेब यांच्याकडं आणि BDO साहेबाकडे मी अर्ज हे दाखल केलेला आहे. हे माझं मंजूर झालं पाहिजे आणि हे याची पाहणी बिन झाली पाहिजे. जर समजा ही पाहणी हे दुसऱ्या हप्ता पडल्याच्या अगोदर झाली पाहिजे की ज्याला घरकुल न मिळणार त्याला मिळाले याची पाहणी झाली पाहिजे. मै बिन पाहणी झाली पाहिजे की याच्या अगोदर समजा मी जर काही लाभ घेतलेला असला ग्रामपंचायतचा तर हे बिन मला देण्यात नाही यावा. मी बिन ते स्वीकारीन. ही पाहणी झाली पाहिजे आणि जे न बसणारे बसले याची चौकशी झाली पाहिजे आणि याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. याला 2 लाख रुपये जुर्माना भरण्यात यावा यायचा ही अशी मी मागणी करतो. आणि ही अशी मागणी जर नाही झाली मी डबल हे अहवाल मी कोर्टात दाखल करून मी पंचायत समितीला पेटून घेणार किंवा मी आत्महत्या करणार पंचायत समितीमध्ये. या असं मी 3 अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याला आवाहन करतो. हे माझे लेकरं बाळ हे मी घर दाखीत आहे संपत्तीत गावात. हे कोणी पाहायचं. हे सगळे पैसे खाऊन इमारतीवाल्याला घरकुल द्यायला लागले. यायला लाल्या बगड्या येते द्यायला, खरडणं येते ते आहे, कर्जमाफीमध्ये बसते द्यायला, तरी घरकुलची आशा आहेच. तर यायचं सरकारनं थोडं याच्याकडे दखल घ्यावा आणि यायला कठोर शिक्षा द्यावा. यापुढं बिन होऊ नये असं म्हणून यायला शिक्षा द्यावा की 2 लाख रुपये जुर्माना द्यावा, 8 दिवसाची पोलीस कस्टडी द्यावा आणि 6 महिने जेल करावा. हीच मी नम्रते विनंती मागतो आणि याच्या सेवेत मी संपन्न करतो. अजून पुढं मी हे पुढचा पाऊल उचलणार. अजून एक वर्षी मी पुन्हा जिल्हा अधिकाऱ्याला ह्या 4 अधिकाऱ्याला मी देणार. दुसरे हप्ते रुकण्यात यावा. दुसरे हप्ते देण्याच्या ऐवजी यादी अहवाल मान्य करावा. जर मान्य नाही केला आणि दुसरा हप्ता टाकला की मी कोर्टात अहवाल दाखल करणार आणि मग मी पंचायत समितीला पेटून घेणार, नाही तर मी काहीतरी आत्महत्या करणार. हे माझा ठोक निर्णय आणि मी हे उचललेला पाऊल मागे घेणार नाही. हीच माझी विनंती. कुठे उतर मला संपत्तीत इथं माझं गाव झालेलं आहे. मला तिकडे पुनर्वसनला प्लॉट भेटलेला आहे. लेकिन जायची अवकात नाही. मला जावा वाटायलं मात्र मला काही तिथं जायला पैसा हे नाही, तिथं खर्च करायला मग अवकात नाही. शासन आमच्यासाठी उभं आहे मात्र मधातले लोक काय आमचे लोक येऊ द्यायना. अजून बिन मी संपत्तीमध्येच राहतात. हे जर आता पाऊस पडा इचू काढ्याचं भेव इथं जनावर जागा कुठे तुम्ही रोहिण्याला आहे ना पुनर्वसनमध्ये. तिथं आपल्याला घरकुल पाहिजे. घरकुल पाहिजे मला. तिथं राहायची व्यवस्था पाहिजे. मी जायची तयारी मग पण मी अडकी झालेलं आहे. मी पोट भरायला महाग आहे. मी मंजुरी माणूस आहे. हे शासन सगळं आम्हाला द्यायला मधले लोक काय करायले की हे 10-10 हजार 20-20 घ्यायलेत. RCC वाल्याला तुम्हाला मी स्वतः दाखवतो. RCC वाल्याचे घर तुम्ही नुसतं मला नाव विचारा की हे माणसाला घरकुल मंजूर झालं, मी त्याचं घर दाखवतो. त्याला काय पोझिशनचं आहे आमची पोझिशन पहा आणि ज्याला मंजूर झालेली त्याची पोझिशन पहा आणि हलच पाहिजे. हे दुसरा हप्ता पडण्याच्या अगोदर जर दुसरा हप्ता पडला आणि चौकशी नाही झाली
मी ही चौकशी न्यायालयात दाखल करून त्याच्यानंतर मी आत्महत्या करणार. मी पंचायत समिती परतूरमध्ये पेटवून घेईन, नाहीतर औषध पेईन. हे माझे लेकरं बाळ 3. मला काही याच्याबद्दल काय रान नाही ना काय नाही. मी मजुरी माणूस आहे, पण हे पैसे घेऊन काम करणारे हे धोकेबाज, यायला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, घेणाराला आणि देणाराला.